मोठी बातमी. हरणबारी धरण 100% भरले. शेकडो गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी. सलग 2 दिवस झालेल्या दमदार पावसाने अखेर बागलाण तालुक्याच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या हरणबारी धरणाने 100% भरून इतिहास घडवला आहे. यामुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाहूया आमचे तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे यांचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोसम नदीवरील हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून संपूर्ण बागलाण आणि मालेगाव तालुक्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी ठरली आहे. पावसाच्या सुरुवातीला अपेक्षित पर्जन्य न झाल्याने पेरणीनंतरची कोवळी पिके कोमेजण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत होती. मात्र गेल्या 2 दिवसांच्या दमदार पावसाने चित्रच पालटले आहे. शेतांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले असून कोवळ्या पिकांना अक्षरशः जीवदान मिळाले आहे. हरणबारी धरण पूर्ण भरल्यामुळे मोसम नदीकाठावरील विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकडो गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. याचा फायदा केवळ यंदाच्या खरीप हंगामालाच नव्हे तर पुढील रब्बी हंगामालाही होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांनी एक महत्त्वाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याने धरणाची जलसाठा क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे धरणातील गाळ तातडीने काढून साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी प्रशासनाकडे करत आहेत. सध्या मात्र हरणबारी धरण 100% भरल्याने संपूर्ण मोसम खोऱ्यात आनंदाचे वातावरण आहे. आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिला तर खरीप हंगाम अधिक बळकट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, 24x7 न्यूज रिपोर्ट, जायखेडा, तालुका सटाणा. हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या घडामोडींवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्टला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.